सेम ना अजिंठ्याला पण आहे. इकडे परत एक वॉटरफॉल आहे. सो गाईज आपण नाही का तिकडे गेलो होतो शेवटच्या डोंगराला. बरं झालं आपण सगळे लवकर आलो, त्यासाठीच लवकर येणे रेकमेंडेड आहे इथे. ते आता परत इथे एंट्रीला त्यांना अर्धाच जातो इथे त्या कॉईन्सच्या चक्करमध्ये ना. सो फ्रेंड्स इथे ना गुफा नंबर 10 आहे आणि आपण आता आतमध्ये बहुतेक नाही जाणार. बघूया. अतिशय भव्य अशी केव आहे. तर ना गाईस आतमध्ये बघू शकतो हे ना हे जे आहे ना आता हे सेम ना अजिंठ्याला पण आहे एक. वाव ब्युटिफुल. सो ना फ्रेंड्स लेणी नंबर 10 गौतम बुद्धाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे तिथे. आणि आता आपण इकडे पुढे जातो. इकडे परत एक वॉटरफॉल आहे आणि इकडे ना लोकेशन मॅप होता, पण एनिवेज आपल्याला काही गरज नाही लोकेशन मॅपची. व्हेरी नाईस. तर इथे आता या सर्व लेणी आहेत 1 to 9 एका. हे बघा ही 8 आणि 7 शेजारी शेजारीचे. आणि बऱ्याचशा ना इकडे त्यांनी बंद केला आहे एंट्रीज. आहे लेणी नंबर 8 आहे आणि शेजारी जिकडे 7 नंबर आहे. खाली खाली आहे, काय विशेष नाही आहे बघण्यासारखं इथे. फक्त ना गौतम बुद्धाची मूर्ती आहे. जसं आपण तिकडे सगळे शिवलिंग बघितले ना तसं आता इकडे सर्व आपल्याला गौतम बुद्धाच्याच मूर्ती दिसणार आतमध्ये. ही लेणी नंबर 7 जिला की लॉक आहे काही कारणास्तव माहित नाही, पण आपण आत बघण्याचा प्रयत्न करू. काय रिकामा हॉल आहे, लॉक का बरं केली माहित नाही. सो फ्रेंड्स लेणी क्रमांक 1 ते 6 याचा रस्ता असा आतून आहे. तर जाऊन ना असं जाऊन असा रस्ता आहे तो. आणि या साईडला बघा लेणी क्रमांक 1 ते 6. आणि आपण मी जो बोललो ना हायवेवरनं जो रोड होता तो रोड तिकडून त्या रोडला मिळतो हायवेला. आपल्या मी येताना दाखवला तिकडून. आणि या ज्या आहे ना 1 ते 6 त्या म्हणजे ठीक आहे, एवढ्या बघण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये खास. जाऊयात नेक्स्ट टाइम. आणि हा वॉटरफॉल निसर्गरम्य परिसराचा. सो गाईज आपण नाही का तिकडे गेलो होतो शेवटच्या डोंगराला. 1 ते 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि आपण ती कैलास टेम्पल 17 अशा आता जवळपास नाही सर्वच लेण्या झाल्या कवर. ओनली आपण ना 30 to 34 नाही गेलो, कारण 30 to 34 जाऊ एखाद्या वेळेस आलो की निवांत, कारण ते एकदमच पुढे आहेत ते. आपण ना आणि तिकडे जायला आणि यायला जवळपास 1 तास जातो पूर्ण. त्यामुळे ना आपण ते नेक्स्ट विजिट मध्ये नक्की करूयात. आज संडेमुळे ना जसं की स्टार्टिंगला बोललोय मी, गर्दी म्हणजे थांबतच नाही. आता अजून जास्त झाली आहे. गर्दीच्या आधीच आपण 27-28 पर्यंत तिकडे करून घेतल्या होत्या. तर ना हा आपला आता रिटर्न जर्नी परत. आणि इकडे लेणी नंबर 16 म्हणजे कैलास टेम्पल 17 18 या साईडला 15 वरती जाऊन आलो आपण. आणि अशा तऱ्हेने ना आपण आता परतीचा प्रवास सुरू करूया. तिकडे समोर ना एक्झिट पॉइंट आहे, दिसेलच आपल्याला समोर गेल्यावरती. तर आपण नाही का आता आलोय ऑलमोस्ट. आणि
इकडे हे आपण बघा कैलास टेम्पल आणि इकडे गर्दी बघा आता तुम्ही, म्हणजे खूपच गर्दी आहे. बरं झालं आपण सगळे लवकर आलो, त्यासाठीच लवकर येणे रेकमेंडेड आहे इथे. आणि इकडे एक्झिट पॉईंट आहे आता, आपण लास्ट टाइम बघितलं, लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं. आणि गर्दी बघा आता, ही आता गर्दी आहे 12 नंतरची. त्यामुळेच ना हायली रेकमेंडेड की आपण सकाळी लवकरच यायला पाहिजे. आणि आपण एंट्रीला जे टोकन वापरलेलं ना ते आता परत इथे एंटर करावं लागतं. अशा तऱ्हेने ना आपण एक्झिट झालोय लवकरच ना. आपण आता बाईककडे जाऊया आपल्या पार्किंगमध्ये. आणि गाईज प्लीज थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थोडे ना सबस्क्रायबर वाढवायची गरज आहे आपल्याला. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता ना नेक्स्ट हाफमध्ये आपल्याला ना देवगिरी किल्ला जो आपला सेकंड ब्लॉग राहिला ना तो पण करायचा बाकी होता. बघूयात. ऊन तर तसं खूप तापतंय आता ना. जी सुंदर अशा एलोरा केव्हजला आता बाय बाय बोलूया. आणि झालं शक्य तर देवगिरी किल्लाही करून घेऊ आजच. पण आय डोंट थिंक सो. ऊन खूप वाढलं आहे आता, 12 वाजले. मे बी एक जवळच आहे, कधी येऊ शकतो आपण. नेक्स्ट टाईम येऊ आणि देवगिरी किल्ला करूयात अर्धा राहिलेला. अंटिल देन बाय बाय, टेक केअर. तर ना फ्रेंड्स, ही जी गर्दी आहे आता एंट्रीसाठी, डबल क्यू आहे. लेडीज जेंट्स 3-4 क्यूज आहेत. म्हणजे एंट्रीला त्यांना अर्धाच जातो इथे त्या कॉईन्सच्या चक्करमध्ये ना. तर तुम्ही विचार करू शकता की आतमध्ये किती गर्दी असणार. सो इट वॉज व्हेरी गुड डिसिजन. थोडी सकाळी ना थंडी वाजली पण लवकर आल्यामुळे ना खूप म्हणजे खूप फायदा झाला. पण आता ही संडेची गर्दी आहे, थांबणार नाही आहे. यू कॅन सी. एक्झिट करूयात आणि डायरेक्ट बाईकवरती भेटूया. ओके चला. तर नाही का, वेरूळनंतर आपण डायरेक्ट आता ना देवगिरीचा जो घाट आहे ना तिथे मी कॅमेरा ऑन केला. तर नाही का घाट सुरू झाला आहे जस्ट. आणि आपण अगोदर आलो या रूटनी, पण तरी म्हटलं करूयात परत ऑन. नाही का, इथे जरा शार्प टर्न्स आहेत ना, गाडी लीन करायला मजा येते. जास्त लीन नाही करणार मी, बिकॉज वी हॅव टू फॉलो द रूल्स. आणि हे बघा आता ना गाईज, प्लीज मी नेहमी सांगत असतो, विअर हेल्मेट्स वाईल रायडिंग. काय ना, सेफ्टी रूल्स फॉलो करणं गरजेची आहे. अतिशय सुंदर असा रूट आहे हा. आणि इकडे ना डाव्या साईडला आपण बघा लास्ट टाइम थांबलेलो, इकडे लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी. इकडे डॅम आहे थोडा छोटासा या साईडला. आज नाही थांबणार आपण. तर समोर नाही का फ्रेंड्स, दौलताबादचा किल्ला, सॉरी देवगिरी किल्ला दिसणार आपल्याला. माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतोय की नाही, पण समोर बघा स्ट्रेट देवगिरी किल्ला आहे. त्याच्यावरती केला आहे आपण एक भाग. आणि सेकंड पार्ट लवकरच करू. आजच करायचा होता पण नाही का थोडा उशीर झाला आज. हे बघा या झाडांच्या ना लेफ्ट साईडने दिसेल आता आपल्याला. मस्त असा किल्ला आहे, सुंदर. आपण माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता. मी हा ब्लॉग केला आहे त्याच्यावरती आणि सेकंड लवकरच करणार आहे. दुरून किती छान दिसतोय बघा. नाईस, व्हेरी नाईस. मस्ट विजिट प्लेस आहे फ्रेंड्स, एकदा अवश्य या. आणि
आता ना हा जो इथे दरवाजा आहे ना त्या किल्ल्याच्याच तटबंदीचा प्रकार भाग आहे हा. इथे ना बऱ्याच वेळेस ना अशी ट्रॅफिक जाम होते बघा, कारण ना खूप छोटा आहे तो रस्ता. तेवढा जो दरवाजा आहे ना अरुंद आहे. इथे काहीतरी सबस्टिट्यूट पर्याय काढायला पाहिजे गव्हर्नमेंटने, पण अजूनपर्यंत नाही काढला आहे. बऱ्याच वेळेस असते ट्रॅफिक जाम. चला सुटलो आहे बाबा एकदाच. या गाडीवाल्याने केली होती ट्रॅफिक. त्याच्या गाडीला साईडने ना ते कॅरियर लावलेले होते, तर त्याला निघता येत नव्हतं समोरून गाडी आल्यावर. एनिवेज बघा मस्त दिसतोय किल्ला, देवगिरी किल्ला. बऱ्यापैकी आपण ना पुढे आलोय आता, आणि इथे ना समोर गर्दी दिसतीये. बहुतेक ॲक्सिडेंट झालाय. हो ॲक्सिडेंट आहे. अच्छा, बसला जाऊन धडकलाय तो कारवाला पाठीमागनं. समोर ब्रेक मारला असणार आणि पाठीमागनं हा धडकलाय भाई साहेब त्याला. ठीक आहे, जास्त मोठा नाही ॲक्सिडेंट, पण ना म्हणूनच रूल्स फॉलो करायला पाहिजे. सेफ डिस्टन्स मेंटेन्स करायला पाहिजे दोन गाड्यांच्या मधलं. दॅट इज कंपल्सरी. समोर आहे ना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे हा. मस्त हायवे. GT होती, कॉन्टिनेंटल GT 650. मस्त गाडी आहे. तर ना आपण आता आलोय इथे राईट साईडला गेलो ना इकडे तर नाशिक आहे, आणि आपल्या लेफ्ट साईडला संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर. मस्त रोड आहे. तसं बघितलं तर ना दोन्ही साईडने अशी झाडं आहेत मोठाली वडाची. फक्त ट्रॅफिकच जास्त असते या रोडनी, ते अरुंद असल्यामुळे. रोड कधी विस्तार होईल सांगता रे बापरे. भाई साहब बघा, बस ना लालपरी आहे भाई, नो चॅलेंज. लालपरीला ना प्रत्येक वेळेस ना प्रत्येक रूटला आपल्याला ती दिसतेच आपल्या अंगावर येताना. त्यामुळे ना बी केअरफुल गाईज. आता हे ना पडेगावमध्ये पोचलोय आपण. इथेही खूप बॉटलनेक होता. लास्ट ब्लॉकमध्ये बोललो मी, आणि लास्ट ब्लॉकमध्ये दाखवलंय अतिक्रमण काढत होते तेव्हा. बऱ्यापैकी अतिक्रमण होतं गावात, ते काढले गेले. मोठे रोड झालेत आता. आणि हा ना कंटोनमेंट एरिया लागला आपल्याला, हे पण कव्हर केलं आपण. इकडे बघा यांचे काही आहेत ऑफिसर्सचे राहण्याची जागा वगैरे, काही कॅम्प वगैरे आहेत त्यांचे. आणि इथे ना हा काय सायलेंट झोन आहे. इथे ना हॉर्न वाजवता येत नाही किंवा काही, पण तरी वाजवतात बरेचसे जण. इकडे राईट साईडला ना कॅन्टीन आहे. आपण लास्ट ब्लॉकमध्ये बघितलं होतं मिलिटरी कॅन्टीन. इथे इकडे ग्राउंड वगैरे, म्हणजे हा सर्व त्या कॅम्पस त्यांचा आहे, मिलिटरी कॅम्प आहे. आलो आहे आपण आता ना इकडे राईट साईडला पुणे रोड आहे हा, वाळूज. आणि इकडे आपलं छत्रपती संभाजीनगर. तर ना ट्रॅफिक खूपच आहे. आपण आता सरळ जाणार आहोत. इकडे राईट साईडला ना स्टेशन. एक मिनिट. अरे भाई ठोकलं त्याने बघा, त्या बाईकवाल्याने ठोकला. ब्रेक दाबला ना त्या रिक्षाने, मागे येऊन गुतला आहे बघा रे त्याचा ब्रेक. अरे भाई थांब रे भाई, त्याचं हे गुतला आहे त्याच्यामध्ये, ब्रेक वायर गुतला होता त्याच्या मागेच, आणि तो पळवतो आहे भाई साहेब. सो गाईस बी केअरफुल हा. तर ना मी बोललो इकडे आपल्याला राईट साईडला रेल्वे स्टेशन आहे, पण आपल्याला तिकडे न जाता ना आपण इकडे चाललो आहे आता. बाबा पेट्रोल पंप येईल आता समोर, म्हणजे महावीर चौक म्हणतो. पोलीसवाले कशाला थांबले होते. सो गाईस आपण ना इथनं लेफ्टला जाणार आहे, आणि माझ्यासोबत जो फ्रेंड आला होता तो राईटने जाणार आहे, इथून स्ट्रेट जाणार आहे आणि आपण इकडे लेफ्ट साईडला जाणार आहे. लास्ट ब्लॉकमध्ये आपण इथपर्यंत आलो होतो, भगवान महावीर उड्डाण पुलापर्यंत. सो इथपर्यंत आपण आलेलो, आणि इथे एंड केले आपण राईटना. पण थोडं आता जाऊयात, बघू पुढे की कॅमेरा माउंट करून. लास्ट टाईम खूप गर्दी होती, आज तसं काही नाही आहे. याला एकदा बाय करूया. एक मिनिट.
चाललाय, कुठे गेला बाई? हां तो राहा, बाय. हां, तर लास्ट टाइम काहीतरी मोर्चा असल्यामुळे ना आपण कॅमेरा अनमाउंट केला होता, पण आता बघूया कुठपर्यंत ठेवता येईल. तर आय डोंट थिंक जास्त वेळ कॅमेरा लावून सिटीमध्ये काय फिरणार ना आपण. सो गाईस, मी ना कॅमेरा आता अनमाउंट करतो. समोर सिग्नल आहे ना तिथे. सो प्लीज लाईक माय व्हिडिओ, शेअर, सबस्क्राईब, आणि ना जास्तीत जास्त शेअर करा. मला ना सबस्क्रायबर थोडे वाढवायचे आहेत. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग, अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.